नमस्कार, विसेनच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। आता नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मनसेची बहुचर्चित दहीहंडी पोलिसांच्या दबावामुळे रद्द। वादाच्या भोवऱ्यातील युवा स्वाभिमानची दहीहंडी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष। शहरात चोरीच्या घटनेत वाढ, पोलीस मात्र चोरांना पकडण्यात नापास। दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेचा लोकार्पण ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते। आणि मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी शिरले नमुना वासियांच्या घरात। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। बहुचर्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी पोलिसांच्या दबाव तंत्रामुळे रद्द करण्यात आली आहे। एकीकडे हिंदूंच्या मतांचे गणित करून भाजपा सत्तेवर आली आणि आज हिंदूंच्या सणांवर असा दबाव तंत्राचा उपयोग का करीत आहे, असा खडा सवाल मनसे पुढाऱ्यांनी केला आहे। अमरावती शहरातील सर्वात मोठी व मानाची समजल्या जाणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी स्पर्धा दरवर्षी घेण्यात येत असते। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा मनसेतर्फे भव्य दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली होती। 19 ऑगस्टला गाडगेनगर स्थित गाडगेबाबा मंदिरासमोरील गाडगेबाबा मैदानात घेण्यात आली। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा मनसेतर्फे भव्य दहीहंडी स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात आले। 19 ऑगस्टला गाडगेनगर स्थित गाडगेबाबा मंदिराच्या समोरील गाडगेबाबा मैदानात घेण्यात आलेल्या दहीहंडीला प्रशासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करत ही स्पर्धा सकाळी 11 वाजता चालू होणार होती। मात्र पोलीस प्रशासनाने स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करत दबाव तंत्र वापरत मनसेची दहीहंडी बंद करण्यास भाग पाडले। गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रशासकीय नियमांचे पालन करत दहीहंडी उत्सव साजरा करत आहे। दहीहंडी उत्सव साजरा करत असताना यावर्षी मात्र पोलिसांनी स्वतःचा दबाव तंत्र वापरून ध्वनी प्रदूषणाचा दाखला देत डीजे वाजवण्यात अडथळा निर्माण केला होता। मात्र मनसेचे पदाधिकारी जेव्हा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना भेटून आम्ही सर्व नियमांचे पालन करत असताना पोलीस का दबाव तंत्र टाकत आहे हा प्रश्न विचारल्यावर पोलिसांनी काही अटी टाकत डीजे वाजवण्याची परवानगी दिली। मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी गाडगेबाबा मैदानात दहीहंडीसाठी डीजे लावण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पोलिसांनीच धमकावले की तू डीजे वाजवला तर तुझ्यावर डीजे तर आम्ही जप्त करूच, पण सोबतच तुझ्यावर कारवाई पण करू। त्यामुळे डीजे लावणाऱ्या व्यक्तीने डीजे लावण्यास सक्त मनाई केली। याच कारणावरून पोलीस आमच्यावर अन्याय करत आहेत। दबाव तंत्राचा वापर करत मनसेची दहीहंडी जाणीवपूर्वक बंद पाडली, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार पोलीस दबाव तंत्राचा उपयोग करीत असल्यामुळे मनसेने आज होत असलेली दहीहंडी नुकतीच रद्द केलेली आहे। याबद्दल आपल्यासोबत पप्पू पाटील आणि संतोषजी बद्रे आणि तसेच प्रवीणजी डांगे हे आपल्यासमोर सांगणार आहे की नेमकं काय कारण घडलं की ज्याच्यामुळे ही दहीहंडी आज कॅन्सल केलेली आहे। ज्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी असंख्य ठिकाणावरून काही मंडळ दूरदूरून गावावरून आलेली होते, ते सगळेजण जय्यत तयारीमध्ये होते। अशा ऐन वेळेमध्येच पोलिसांनी याच्यामध्ये एक भूमिका घेतली की डीजे हा आम्हाला नको आणि तो का नको, कसा नको, यासंबंधी आपण यांना प्रश्न विचारणार आहोत। सर, एक गोष्ट आम्हाला समजली पाहिजे, आमच्या प्रेक्षकांना समजली पाहिजे ती अशी की ऐन वेळेवर ही दहीहंडी कॅन्सल करण्याचं नेमकं कारण काय आहे? असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी दहीहंडी आहे हे 2013 पासून ही या ग्राउंडमध्ये होते। ही या मैदानात असल्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वात सेफेस्ट दहीहंडी म्हणून ही दहीहंडी सुरू करण्यात आली। नियमाचं पूर्ण पालन करून आम्ही ही दहीहंडी दरवर्षी करतो। संतोषजी, एक प्रश्न माझा आपल्याला असा आहे की उद्या जी दहीहंडी होऊ घातलेली आहे युवा स्वाभिमानची, आज जर मनसेची दहीहंडी कॅन्सल होते आहे आणि नियम आपल्याला दाखविण्यात आले आहे, तर त्याच नियमांची जर तिथे अंमलबजावणी होत नसेल तर त्या दहीहंडीबद्दल आपली काय भूमिका राहणार आहे? आता ती दहीहंडी झाल्यावरच सांगू आम्ही, पण आम्हाला जो नियम लागला तोच नियम तिथे लागला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। ही जी आज आपण गेल्या 15-20 दिवसांपासून महिनाभरापासून जी मेहनत केलेली आहे आपल्या सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आम्ही आपलं काम अविरतपणे पाहून राहिलेलो होतो। रात्रभर हा जो कार्यक्रम राबविण्यासाठी आपण कष्ट घेतलेले आहे, हे जेव्हा असं पोलिसी दबाव तंत्रामुळे आज आपल्या ऐन वेळेवरती आपल्याला कॅन्सल करावं लागतं, काय म्हणजे काय म्हणा? कुठेतरी असं वाटते मला की या बीजेपी सरकार प्रशासनाचा याच्यावर काहीतरी दबाव आहे आणि उद्याच्या दहीहंडीच्या निमित्ताने सगळं माहितीच पडेल।
आपल्यासोबत आहेत प्रवीणजी डांगे साहेब, काय सांगाल की आपली जी दहीहंडी आहे ही कॅन्सल झालेली आहे, आपण रद्द केलेली आहे. सर्व पक्ष तुमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की पोलिसी अत्याचाराच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवू. आपण काय सांगाल? 2013 पासून या मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी आयोजित केल्या जाते. आजपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार इथे घडलेला नाही. कालपासनं लेखी परमिशन आहे, इथे ध्वनीची सर्व आहे. 75 डेसिबलपर्यंत साऊंडची परमिशन आहे. असं असताना प्रशासनाला तुम्ही कुठला साऊंड लावता हा त्यांचा विषय नाही. तुम्ही 75 डेसिबलच्या खाली तो साऊंड असला पाहिजे हाच नियम आहे. असं असताना सुद्धा काल रात्रीपासून इथे पोलीस प्रशासन त्रास देत आहे, त्या डीजेवाल्यांना परत पाठवत आहे. एका बाजूला आम्ही सर्व नियमांचे पालन करत असताना पोलीस प्रशासन स्वतःची मनमानी करत आहे, तर दुसरीकडे शहरात होणाऱ्या आणखी एका दहीहंडी स्पर्धेमध्ये प्रशासकीय नियम सर्रासपणे धाब्यावर ठेवून पोलीस प्रशासन त्या आयोजकावर काय कारवाई करतील हे आता पुढे पाहणे आहे. ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज, अमरावती. 20 ऑगस्ट रोजी होणारी युवा स्वाभिमानची दहीहंडी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असताना सुद्धा आमदाराच्या वर्चस्वामुळे सर्व अटी व नियमांना धाब्यावर ठेवत दहीहंडी कशी पार पडते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. एकीकडे संपूर्ण विदर्भ पाणी पाणी करीत आहे. शेतकरी आवासून आभाळाकडे बघत आहे. अवघ्या काही दिवसानंतर श्रावण संपणार असून भाद्रपदाचे आगमन म्हणजेच जवळपास पावसाळा संपुष्टात आला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हिंदू सण मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात. ही खरोखरच आश्चर्याची बाब आहे. शहरामधील नव्हे तर संपूर्ण विदर्भामधील लोक ज्या दहीहंडीची प्रतीक्षा करतात ती अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. युवा स्वाभिमानची दहीहंडी म्हणजेच जवळपास सर्वांना सुपरिचित आहे. दरवर्षी राजापेठ चौकामध्ये पार पाडली जाणारी ही बहुचर्चित दहीहंडी यावेळी नव्हातेच्या चौकामध्ये घेतल्या जात आहे. यासाठी युवा स्वाभिमानने सीपी कार्यालयाची रितसर परवानगी घेतली. सार्वजनिक बांधकाम अखत्यारीमध्ये असणारा अमरावती बडनेरा हा रस्ता एकीकडून युवा स्वाभिमानने 3 दिवसापासून बंद करून ठेवला आहे. येथे भव्य स्टेजचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्य प्रश्न असा उभा राहतो की रस्ता संपूर्णपणे बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेण्याची गरज युवा स्वाभिमानला वाटू नये का? किंवा अर्ध्या अमरावती शहराचे जाणे येणे नव्हाते या चौकामधून आहे, त्यामुळे वाहतुकीची गैरसोय होत आहे. एकीकडे या ठिकाणी गतिरोधक देण्यात यावे या मागणीसाठी अनेक आंदोलने झालीत. येथे अनेक अपघात सुद्धा झालेत. अशा ठिकाणी 3-3 दिवस रस्ता बंद ठेवणे कसे शक्य आहे? युवा स्वाभिमानला रस्त्यावरच दहीहंडी करण्याची गरज का पडते? राजापेठ चौक सोडून युवा स्वाभिमानला नेमका नव्हाते चौकच का सापडला? मधल्या इतक्या मोठ्या आणि भव्य दसरा मैदानावर त्यांचे लक्ष का जात नाही? कदाचित अमरावती महानगरपालिकेच्या रणसंग्रामामध्ये जसे युवा स्वाभिमानचे पाणीपत झाले तसे होण्याची भीती तर युवा स्वाभिमानला वाटत नाही ना, असा मुख्य प्रश्न उभा राहतोय. म्हणूनच रस्त्यावर गर्दी खेचण्यासाठी हा स्वाभिमानचा प्रयत्न असावा असे प्रथम दर्शनी दिसते. परवापर्यंत युवा स्वाभिमानला परवानगी देण्यात आली नव्हती. मग आता प्रश्न असा तयार होतो की शासनाने कुठल्याही रस्त्यावर सार्वजनिक मंडप किंवा कार्यक्रम करण्याची परवानगी देणेच बंद केलेले असतानाच नेमका रस्ता बंद करण्याची परवानगी आमदारांनाच का दिली जाते? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाशी व्हीसीएन न्यूजने संपर्क साधला असता मुख्य रस्ता बंद करून स्टेज लावण्याची परवानगी फक्त 19 व 20 ऑगस्ट साठीच दिली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. मात्र आमदार राणा स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून 3 दिवस रस्ता बंद ठेवीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गोविंदा आला रे हा खेळ रोमांचक खेळ आहे. अनेक गावोगावची आणि विदर्भामधील असंख्य मंडळे 5 लाखांच्या बक्षिसांसाठी अमरावतीमध्ये येत असतात. पण आयोजकांकडून त्यांना नेमके बक्षीस किती दिले जाते हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी ही चमू जिंकली असून त्यांना हे 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे असे मागील काही वर्षांमध्ये घडल्याचे ऐकण्यात नाही. शिवाय उंचावरून खाली रस्त्यावर पडून जर एखादा गोविंदा गंभीर जखमी झाला तर त्याची काय व्यवस्था राहील? त्यापेक्षा मोकळ्या मैदानावर दहीहंडी आयोजित केल्यास रहदारी सुद्धा अडथळा होणार नाही. परंतु आमच्या राज्यकर्त्यांना समजाविणार कोण? कुठलाही रस्ता हा आम रहदारीसाठी बंद करताना त्यासाठी पुनर्सूचना तयार करून प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्धी करावी लागतात. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने तसे केले नाही किंवा युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तसे केले नाही. मग जनतेने जाणे येणे कसे करावे? आता प्रमुख रस्त्यावरचे जे उद्योग धंदे आहेत त्यांनी काय करावे? आता 3 दिवस हा संपूर्ण चौक बंद राहणार आहे. याच ठिकाणी एक मोठे लोखंड विक्रीचा व्यवसाय आहे. येथे जवळपास 25 ते 30 रिक्षा चालक मजुरी करून आपले पोट भरतात. त्यांनी आता 3 दिवस उपाशी राहावे की का? शिवाय याच रस्त्यावर काही दुचाकी दुरुस्तीची दुकाने आहेत. त्यांनी काय करावे? असे अनेक प्रश्न आज अनुत्तरितच आहेत.
ज्यांना जनतेने निवडून दिले त्यांनीच रयतेसाठी राज्य करावे की स्वतःच्या मर्जीसाठी इतरांचा वापर करावा, हा मोठा प्रश्न उद्भवला आहे। महापालिकेने नेमके आजच येथील वृक्षांची कत्तल केली, ती पण अशी की जी झाडे रस्त्याच्या भरपूर बाजूला आहे त्यांची कत्तल फक्त आणि फक्त दहीहंडीसाठीच करण्यात आली का, असा प्रश्न उद्भवतो। विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने जी परवानगी युवा स्वाभिमानला दिली आहे त्यामध्ये रस्त्याच्या मध्यभागापासून 15 मीटर अंतरापलीकडे स्टेज उभारण्यात यावे असे स्पष्ट लिहिले असताना सुद्धा आमदारांनी अगदी रस्त्याच्या मध्यभागी आपला स्टेज उभारलेला आहे। या बाबींकडे पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक शाखा का डोळे करीत आहे, हा एक फार मोठा प्रश्न उद्भवत आहे। नवाथे परिसरातील जनतेने रोष व्यक्त करीत आपल्या प्रतिक्रिया व्हीसीजवळ व्यक्त केल्या। आमदार साहेबांनी नवाथे चौकात मीटिंग घेऊन प्रत्येकाच्या सहमतीने इथे दरवर्षी दहीहंडी होत असते। काही इलाजाने हे दहीहंडी राजापेठला गेली, यावर्षी राजापेठला दहीहंडी होऊ शकत नाही म्हणून नवाथेमध्ये दहीहंडी ठेवण्यात आलेली आहे। पण नवाथेच्या प्रत्येक नागरिकांना मीटिंग घेऊन आमदार साहेबांचं काम होतं का बा यावेळेस तुमचं मला सहकार्य पाहिजे, कुणाचीही परमिशन न घेता आपली हुकुमशाही करून आमदार साहेबाचे मोठे भाऊ यांनी दुकान बंद करा। 3 दिवस आता इथे बिचारे चौकात आहे, त्याच्या भरोशावर घर चालतात, 3 दिवसाची नोटीस पाठवून हे कोणती दादागिरी आहे सुनील लाडाची? म्हणजे काय हे ज्या लोकांनी आपल्या ज्यांच्या भरोशावर घर चालवले त्यांना का घरी जाऊन दगडं खायचे काय? 3 दिवसाची यांच्या घराची यांनी जबाबदारी का खा प्यायची? त्याच्यावर आमचा आक्षेप आहे। आता आमच्या घरी पेशंट आहे, इथं स्टेज लावत आहे, जर आमच्या घरी कोणी सिरियस झालं तर आम्ही कुठून जावं? ही जबाबदारी कोण घेईन? रवी राणानी आणि सुनील भाऊ राणानी आम्हाला स्टॅम्पवर लिहून द्यायला पाहिजे तर तुमच्या घरच्या कोणत्याही कुटुंबाला काही झालं तर आम्ही जबाबदार आहे। हे संपूर्ण चित्र बघून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अभियंता पाटणकर यांचे नाव सांगितले आणि पाटणकर हे 3 दिवसांपासून साईटवर फिरत असल्याचे त्यांनी फोन कॉलवर सांगितले। सदर प्रतिनिधीने कार्यकारी अभियंता जाधव, अभियंता गोमकाळे, अभियंता पाटणकर या तिघांशीही वारंवार संपर्क साधला, परंतु कुणीही आमदार राणांच्या स्वाभिमानी दहीहंडी विषयी बोलण्यास तयार नव्हते। इतके हे अधिकारी आमदारांच्या वर्चस्वाखाली वावरत आहेत। मनसेची पोलीस दबाव तंत्रामुळे रद्द झालेली दहीहंडी आणि स्वाभिमानला अटी व शर्तीवर दिलेली परवानगी व स्वाभिमानने त्या अटीचे केलेले उल्लंघन यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि मनपा काय कार्यवाही करते याकडे सर्व अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हीसी न्यूज, अमरावती। दिनांक 19 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने अंबा नाल्याचे पाणी नमुन्यामध्ये शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। हा प्रश्न नेमका कधी सुटेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अंबा नाल्याचा पावसाच्या पाण्याचा त्रास नमुना वासियांना नवीन नाही। वारंवार बातम्या, निवेदने, नाल्यांवरील पूल हटविण्यासाठी झालेली आंदोलने या सर्वांशी आता नमुना वासियांची नाळ जोडली गेली आहे। दिनांक 19 ऑगस्ट रोजी अमरावतीमध्ये जो जोरदार पाऊस झाला त्यामुळे जनसामान्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी सध्या स्थितीमध्ये मनपाचे अडेलटट्टू धोरण आणि कार्यप्रणालीवर असलेले सततचे प्रश्नचिन्ह यामुळे आज परत एकदा नमुनेकरांच्या घरामध्ये पाणी शिरले। त्यामुळे नमुना गल्ली नंबर 1 मधील संपूर्ण रस्त्याची वाहतूक ठप्प झाली होती। संपूर्ण शहरामधून वाहून आलेले घाण पाणी आणि कचरा नाल्यांमध्ये टाकण्यात आलेल्या पिलरला अडकून राहतो आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह सरळ जाऊ शकत नाही। तेथे पाणी अडविल्या जाऊन ते पाणी नमुना गल्ली 1 मध्ये शिरून पाणी लोकांच्या घरामध्ये शिरते। रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते। अंगणामध्ये उभ्या असलेल्या दुचाकी आणि 4 चाकी गाड्या सुद्धा पाण्याने भरून जातात। मनपाने ज्यावेळी हा प्रकल्प राबविला होता त्यावेळी अभियंत्यांनी यास मंजुरी दिली, त्याचे खरोखरच स्वागत केले पाहिजे आणि त्याच्या हातामध्ये नारळ देऊन त्याला कार्यमुक्त केले पाहिजे। पण जेथे पैसा मिळतो ते काम मनपाचे अभियंता कुठल्याही परिस्थितीमध्ये पार पाडणार नाहीत तर ते मनपाचे अभियंता कसले? अनेकदा तारांकित असलेल्या या अंबा नाला प्रश्नांवर मनपाचे माजी नगरसेवक व सध्या स्थितीचे नगरसेवक नेहमीच मौन बाळगताना दिसतात। अवघ्या 30 दिवसानंतर चैत्र नवरात्राचे आयोजन येथे होणार आहे। अशातच जर पाऊस आला आणि येथे पाणी शिरले तर जीवितहानी सुद्धा होऊ शकते। त्यामुळे अजूनही मनपाने आपले डोळे उघडावेत आणि नमुनेकरांची यातून सुटका करावी अशी नमुनावासियांची रास्त मागणी आहे। आने की तकलीफ, लोगों के घरों में पानी घुस जाता और ये जो नाला बना है नाला भी कोई काम के लिए, इसका नाले का पानी बाहर आता, पिल्लर ये खराब है। वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठे जाऊ नका, बघत राहा व्हीसी न्यूज। आपण पाहत आहात व्हीसी न्यूज।
आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्समध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्समध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा गृहलक्ष्मी. विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना. हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे. आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9326176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCNची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया. आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता बघूया उर्वरित घडामोडी. स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम भातकुली तालुक्यातील वंडली येथे संपन्न झाला. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त निर्मल बहुउद्देशीय संस्थेचे संचालक निर्मल सरदार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गावातील ज्येष्ठ नागरिक सत्कार तसेच आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन केले. सोबतच भव्य अशा स्वरूपात अन्नदान तर देशभक्तीभर संगीतमय जलसा सुद्धा सादर करण्यात आला. यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असताना त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस वितरण मानधन देऊन देशप्रेम निर्माणचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक सत्कार करतेवेळी त्या सत्कार मूर्ती सर्वश्री हुसेन शाह, पंजाबराव रोकडे, हभप राऊतदादा, विठ्ठलराव सरदार, देवराव उघडे, महादेवराव सनके, ज्ञानदेव उघडे, बाळासाहेब भुसारी, उमेशराव उघडे, विनोद चतुर, अरविंद रोकडे, रावसाहेब वंजारी, अर्जुनदास सनके, तुळशीदास पुनसे, रवी पडोळे इत्यादींचा शाल श्रीफळ देऊन नागरिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्वश्री राजी सनकेदादा, रमेश वंजारी, काळमेघ सर, कलावतीबाई पडोळे, कैलास अवघड, शिवशंकर वाढे, पंजाबराव उघडे, रामदास बैलमारे
इत्यादी प्रमुख पाहुण्यांकडून ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आरोग्य विषयक शिबिरामध्ये रक्तगट तपासणी व रक्तदाब तपासणी तथा ब्लड शुगर या निःशुल्क शिबिराचा गावकरी मंडळी व महिलांचा भरपूर प्रतिसाद मिळाला। या शिबिराकरिता आरोग्य सेवक डॉक्टर पंकज राऊत, आशिष गजबिये तथा अंकुश गवई यांनी भरपूर परिश्रम घेऊन शिबिराचा गावकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल ते सातत्याने देण्याचा प्रयत्न केला। शहरात दिवसाढवळ्या चोऱ्या होत असताना पोलिसांना मात्र चोरांना पकडण्यात अपयश येत आहेत। अशीच एक घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केवल कॉलनीमध्ये घडली। शहरात अलीकडे चोरीच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे। चोरटे पकडण्यात पोलिसांना अद्यापही अपेक्षित यश आले नाही। दरम्यान शुक्रवारी सकाळी 11:30 ते 12:30 वाजेच्या दरम्यान गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील केवल कॉलनीतील चोरट्यांनी 2 फ्लॅट फोडले। यावेळी तब्बल 1.5 लाखांचा ऐवज लंपास केला आहे। केवल कॉलनीमध्ये असलेल्या सिद्धार्थ अपार्टमेंटमध्ये 3ऱ्या माळ्यावर वैशाली सुरेशराव खापरे यांचा फ्लॅट आहे। सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास खापरे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या। त्यावेळी त्यांचा फ्लॅट बंद होता। चोरट्यांनी कुलूप तोडून फ्लॅटमधून तब्बल 61,000चे दागिने लंपास केले। याच दरम्यान बाजूलाच असलेल्या 20व्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा माळ्यावर राहणाऱ्या प्राध्यापक शैलेश गुलाबराव जावरकर यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी 26,000ची रोख चोरली आहे। या दोन्ही चोऱ्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे 1.5 लाखांचा आसपास ऐवज लंपास केला आहे। चोऱ्या झाल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले। या दोन्ही चोरीच्या घटनांची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी पाचारण करून पंचनामा केला। श्वान व ठसे तज्ञांच्या मदतीने तपास कार्य सुरू करण्यात आले। पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत। वेळ झाली मराठी बातमीपत्र इथेच थांबण्याची। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मनसेची बहुचर्चित दहीहंडी पोलिसांच्या दबावामुळे रद्द। वादाच्या भोवऱ्यातील युवा स्वाभिमानची दहीहंडी होणार का याकडे सर्वांचे लक्ष। शहरात चोरीच्या घटनेत वाढ, पोलीस मात्र चोरांना पकडण्यात नापास। दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा लोकार्पण ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते। आणि मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी शिरले नमुना वासियांच्या घरात। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आपले प्रश्न व आपल्या परिसरात घडणाऱ्या विविध घडामोडी आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता। आमचा पत्ता आहे VCN न्यूज, सावजी कॉम्प्लेक्स, पहिला माळा, सतीधाम मंदिराजवळ, रायलिस प्लॉट, अमरावती। नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना। हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं। गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे। आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता। आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल। त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता। आमचा नंबर आहे 9326176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता। आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती। आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCNची टीम येते ना आपल्या घरी। चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया।